सेंट लुशियाहून प्रवास करून भारतीय संघाबरोबर आम्ही गयानाला येऊन पोचलो। रात्रीचे 12 वाजून गेलेले होते। विमानतळावरती तरी उत्साहाने संयोजक ढोल ताशे वाजवत होते। भारतीय संघातले खेळाडू दमलेल्या अवस्थेमध्ये पोचल्यामुळे अजिबात मूडमध्ये नव्हते, परंतु त्यांचा मूड अचानक बदलला आणि त्याला कारण असं होतं की अफगाणिस्तानने अत्यंत चुरशीचा सामना बांगलादेश विरुद्धचा जिंकून दाखवलेला आहे। एक नाही 2 सामने जिंकल्यामुळे पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया नंतर बांगलादेश या 2 विजयांमुळे कुठल्याही रन रेट वगैरेचा आधार न घेता अफगाणिस्तान संघानं सुपर 8 मधनं आता उपांत्य फेरीत प्रवेश केलेला आहे। हा संघ कसोटी आणि एकदिवसीय स्पर्धेत सुद्धा चांगलं क्रिकेट खेळून दाखवत आलेला आहे, पण T20 क्रिकेटमध्ये आता अफगाणिस्तानला कुणीच कमजोर लेखणार नाही, कारण भल्या भल्या संघांना पराभवाचा दणका त्यांनी दिलेला आहे। बांगलादेश विरुद्ध खेळत असताना 59 चेंडू त्यांच्या फलंदाजांनी निर्धाव खेळून काढलेले होते। कमी धावसंख्या उभारलेली होती, पण त्याच्यावरती हार न मानता राशिद खान जो त्यांचा कॅप्टन आहे, नवीन उल हक जो त्यांचा महत्त्वाचा फास्ट बॉलर आहे, या दोघांनी मिळून 4 फलंदाजांना बाद केलं, बांगलादेशला रोखलं आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला। त्यामुळे एवढंच म्हणावंसं वाटतं, वेल प्लेड अफगाणिस्तान। एकीकडे अफगाणिस्तान आणि भारत या गटातनं उपांत्य फेरीत गेलेले आहेत, तर दुसरीकडे माजी विजेते ऑस्ट्रेलिया घरच्या प्रवासाला लागणार आहेत। सुनंदन लेले, ABP माझा, गयाना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।